अक्षरधन परिवारातील लेखक आणि वाचक मायबापांनो नमस्कार नमस्कार. मी उज्ज्वला रहाणे अक्षरधनच्या कथा अभिवाचन स्पर्धेमध्ये माझी मोह नावाची कथा सादर करत आहे. मोह. आई, आता ही साडी नका नेसू, अडजुनी झाली आहे. पुढे पतवंडाच्या दुपट्याला येईल कामाला. अरुणा म्हणजेच सुनबाई, सासूबाई म्हणजे आजीला म्हणाल्या. आपल्याला अडजुन्या लुगड्याचं भाग्य फळफळणार वाटतं म्हणत आजीने त्या पातळाची घडी घालून घडीवरून हळूवार हात फिरून बाजूला ठेवली. बरं झालं, लवकरच पतवंडाचं आगमन होणार दिसतंय घरात. पण मला बापड्या म्हातारीला कोण कुठं काय सांगते. आपण आपला अंदाज बांधायचा. आजी स्वतःशीच बोलल्या. हल्ली घरात मी कधीच कमीच बोलते, कारण काही बोलायला गेलं की आजी तुझा काळ वेगळा होता, आता बदललंय म्हणून नातवंड तोंड बंद करतात. म्हणून न बोललेलं बरं. डोळे असून पाहायचं नाही, कान असून ऐकायचं नाही, हे धोरण ठेवलं ना तर सुख लागते. मनाशीच आजी संवाद साधत असताना सुनबाई म्हणजेच अरुणाने मेथीची भाजी पुढे सरकवली. आई, तेवढी निवडून द्या भाजी, डब्याला हवी आहे उद्याच्या. सरळ सरळ हुकूमच. हुकूम कसला? हक्काने सांगते, घरात सामावून घेते. हे काय कमी झाले? आजी स्वतःशीच बोलल्या. असो, हातपाय चालतायत ना तोपर्यंत करायची. मेथीची भाजी निवडून आजीने हातावेगळी केली. अजून काही असेल तर सांग हो अरुणा. पण अरुणा तिथे ऐकायला हजर तर हवी ना. आजकाल संसारातून मोह माया मुद्दाम मी कमी करून घेतली. कोणी सल्ला विचारायला आले तर आधी त्यांचे म्हणणे मी ऐकून घेते, सल्ला देते. पटला तर घ्या एवढं देखील म्हणते. त्यामुळे नाती कशी सगळी टिकून राहिली आहेत. नाहीतर सुनेच्या राज्यात वाजवीपेक्षा जास्त लक्ष घातले तर ना नाती राहतात, पण परिणाम उलटे होतात. लपवाछपवी जास्त होते, ओलावा कमी होतो, अनुभवाने केस पांढरे झाले आहेत. दुसरं काय? शेवटी मोहमायेत आपण गुंतवायचे का मोहमायापासून विरक्ती घ्यायची? शेवटी हा एक भावनिक गुंत आहे. पण माझ्या मते विरक्ती घेतली तर सुख आपल्याला लागते आणि आनंदही मिळतो. सुनबाई अरुणा आजीच्या जवळ येऊन बसली. आई, काय करताय? काही नाही ग, वाती करत करत नामस्मरण करते श्री समर्थाची, आजी म्हणाल्या. नाही हो आई, थोडं बोलायचं होतं, अरुणा म्हणाली. अगं बोल ना मग, परवानगी कशाला मागतेस? आजी म्हणाल्या. आई, तुम्ही जशी सगळ्यातून विरक्ती घेतली, मला जमेल का हो? का ग, इतक्या लवकर कंटाळलीस? नाही आई, असेच. काहीतरी खदखदत आहे तुझ्या मनात, मोकळी हो अरुणा, आजी म्हणाल्या. अरुणाने सासूबाईंचा हात घट्ट पकडला आणि सासूबाईंना घट्ट मिठी मारली. मन मोकळं केलं. सासूबाईंच्या पदराला डोळे पुसत म्हणाली. आई, आडून आडून कानावर आले की संयोगिता आणि विशाल वेगळं विराट करतायत. अगं मग करू दे की, राहू दे वेगळं, त्यांना जबाबदारीची जाणीव होईल. पण आई, तसं नाही. संयोगिता गरोदर आहे, झेपेल का तिला? अगं पण काही कारण कळलं का? आजीने विचारलं. काही नाही, ऑफिस लांब पडतं म्हणे. आता अशा परिस्थितीत दगदग सहन होणार नाही, अरुणा म्हणाली. एवढंच ना, जाऊ दे, तिच्या आईजवळ घर घेते आहे ना, चांगले आहे. शेवटी लग्न होईपर्यंत मुलगा आपला असतो, लग्नानंतर आपला राहत नाही. फक्त अनुभवाने शिकायचे. मोह सोड मायेचा, दुरून डोंगर साजरे. गरज लागली तर धावून जा, तिथे प्रेमाची तुलना करू नको. शेवटी विरक्ती महत्वाची. माझं बाणगुळ आहेस की तुला मोहपाशात अडकवायला. विसर सगळे आणि ती पातळ ठेवली आहेत ना अडजुनी, हवी आहेत ना तुला. फक्त नीट ठेव, लक्षात राहतील अशा जागेवर, उद्या येतील कामाला. असंच असतं, अडजुनं बाजूला ठेवायचं. मग मोह माया पण बरं का कधीतरी कामाला येईल, म्हणून त्या मोहात नाही पडायचे. आता चहा कर बरं फक्कड आणि आलं टाकून बरं का. समर्था, सांभाळ रे बाबा, तुझीच तर सगळी लेकरे. आजीने थोडा मायेचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला. परत नामस्मरणात मनाला गुंतवले आणि हातातल्या वातीला परत परत पीळ देत राहिला. समाप्त. धन्यवाद.